परंतु महाराज जी आपल्याला गोष्ट कळत नाही ती संतांना कळते महाराज. तुम्हा आम्हाला आज्ञानी जीव आहेत, आपण किती कळतंय आपल्याला, किती समजतंय, परंतु आम्ही नेहमी स्वतःला खूप काही कळालं म्हणतो. माय बापा हो, सज्जन हो, खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही फक्त पोटाची खळगी भरण्यापुरतं ज्ञान आहे आपल्याकडे सर महाराज. वाटतंय आपल्याला वकील साहेब, मंगेजी पवार साहेब, वाटतंय आपल्याला नाही नाही आम्ही करतो, योग्य करतोस, परंतु फक्त तुमची आमची धावपळ, तुमची आमची ओढ, घरदार बायको, घर बंगला माडी पैसा पद, बस याच्या पलीकडे काही नाही आपल्याला. खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबा म्हणतात, अर्जुना तया ज्ञाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान, जेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हे ही जाण. माऊली ज्ञानोबा सांगतात, अरे अर्जुना, जे लोकांना वाटतंय, जे कळतंय ते ज्ञान नाही महाराज, परंतु आम्ही त्या ज्ञानावर गर्व करतोय. डॉक्टरला वाटतंय मी हुशार, मी शिकलो, परंतु डॉक्टरला जर काही कोर्टाचं काम असेल तर वकील साहेबाकडे जावं लागतं, आहे की नाही पवार साहेब, बरोबर की नाही. परंतु वकिलालाही त्या ठिकाणी जर घर बांधायचं असेल तर वकिलाला जमतं का घर बांधायला? वकिलाला आणि डॉक्टरला कोणाकडे जावं लागेल? इंजिनियरकडे जावं लागेल. मग मला सांगा, किती त्यांना वाटतं की आम्ही हुशार आहे, आम्ही शिकलो, आम्ही अभ्यास केला, परंतु प्रत्येकाकडे महाराज थोडं ज्ञान आहे, अल्पज्ञान आहे आपल्याकडे. अल्प विद्यापरी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे महाराज. प्रत्येक क्षेत्रामधलं आपल्याला ज्ञान नाही सज्जनांनो, परंतु अहंकार आणि ते मला कळतंय या भरमामध्ये आपण आहेत महाराज, पण नाही कळत. दृष्टांताकडे घेऊन जावं लागेल. आता काय महाराज, या गादीवर दृष्टांत विनोद करण्याचं साधन नाहीये, परंतु या समाजाला महाराज विनोदाशिवाय भाषाच कळा नाही, वेदांताची भाषा कळा नाही, पोटतिडकीची भाषा कळा नाही, आरडून सांगितलं कळा नाही. अहो संतांनी सांगितलं, महाराजांचं कुठं घेऊन बसले? संत आहे की नाही? संतांच्या लोकांनी ऐकलं नाही महाराज. करुणी सांगे तुका, करुणी सांगे तुका, करुणी सांगे तुका, करुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. छान प्रमाण दिलं महाराज शिवाजी महाराजांनी. हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका महाराज. परंतु आपल्याला या ठिकाणी तुकोबारायांच्या खऱ्या आशयाकडे जायचे, खऱ्या अर्थाकडे जायचे. आम्ही सांगतोय तुम्हाला कळत नाही आणि म्हणून संत सांगतात, पण कळत नाही आपल्याला. आपण जाणूनही त्या ठिकाणी नेमते होतो, नवे नवे कळतच नाही, पण कळलं पाहिजे महाराज. एक आजी माझ्याकडे आली आणि आजी म्हणू लागली, महाराज आमचा नातू आहे आणि त्याला अनेकदा सांगितलं, पण त्याला वाईट खोड आहे, त्याची वाईट खोड जाय नाही. मी सांगतोय काय कळलं पाहिजे, काय करावं लागन? म्हणलं औषध आहे, पण जरा कडूची औषध. म्हणले चालन या, म्हणलं मुलाला घेऊन या. नेमकं मुलगा काय करतो ते म्हणले, महाराज मुलगा लग्नाला आलाय, टोंगळ्या झालाय आणि अंगठात चोखतो बघा असा. तुमच्याकडे कुणी चुकीत होतं का गावात? तुम्हाला कधी आढळण्यात आलं का? लहान मुलं, लहानपणी जर मुलगा शाळामध्ये, आता शाळेचे काही मास्तर बी आहेत आणि सर तर आहेत का विषय नाही, मग लगेच ते मास्तर छेडी हाणतात किंवा आई त्या बोटावर मारते, हातावर हाणते, हे चूक नको, आहे की नाही? पण ते मुलाला काय वाटतं, सवय पडली महाराज. मग मी म्हटलं या घेऊन आजी, परंतु काय करा, येत्या वेळेस 4 मीटर कापड घेऊन या. ती म्हणली कशाला? मी म्हणलं लागतंय, घेऊन या. आणि आजी आली नातवाला घेऊन. अण्णा
हा. आणि त्या मुलाला म्हणलं अरे का अंगठा चोखतोस, अंगठा चोखू नाही. नाही म्हणलं आता चोखणार नाही. अरे आजीने सांगितलंय तुला तरी तू ऐकनास. नेमकं काय होतंय म्हणलं, त्याच्यामध्ये दूध निघतंय का म्हणलं अंगठ्यामध्ये काही. बरं निघतंय तर किती निघतंय म्हणलं, 5 लिटर 10 लिटर सांग तरी म्हणलं. या कुसळमच्या आपण चेअरमनला सांगू इथं डिरीला व्हायचं आहे का त्या अंगठ्यामध्ये दूध आहे का त्या. परंतु मुलगा चोखतो आता अंगठा. आणि मग काय केलं, त्या 4 मीटरच्या 2 हाफ पॅन्टी शिवल्या महाराज. 2 हाफ पॅन्टी शिवल्या आणि त्या आजीला म्हणलं तुम्ही आतल्या घरामध्ये बसा, मी मुलाला सांगतो आता त्या पॅन्टी घालवतो. आणि त्या मुलगा माझ्याकडे आला, म्हणला महाराज महाराज नवे कपडे. हा म्हणलं तुलाच आणले तर. आणि घालू का म्हणलं. म्हणलं तेच तर करायचंय म्हणलं. आता सांगून काय ऐकत नव्हता महाराज. औषध दिल्याशिवाय माणूस कळत नाही किंवा अल्पज्ञानाला कळत नाही. आणि मग त्याला मी पॅन्ट घालता घालता आतला करदुडा तोडून टाकला. आणि काय केलं तर मी त्या पॅन्टीला हुक नव्हतं आणि दोरी बी नव्हती, नाडी बी नव्हती. आणि त्यांनी घातली ती पॅन्ट. मी म्हणलं पाठीमागं बघ, इकडे बघ, पाठीमागं बघ. पाठीमागून कसं काय आली बघ. आणि ते पाठीमागं बघायला गेलं की मी जोरात असा ठोका मारला महाराज. असा आयो 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 आरडायला लागलं ते. की आतून आली आई पळत, त्याची आजी पळत आली. आजी म्हणते महाराज किती पोरग रडतंय वो. मग तुला म्हणलं ना मी, म्हणलं आजी औषध जरा कडू ये. मग पोरग आजी पाहिली की अजून रडायला लागलं. आजी चल आपल्या घरी, चल न हे बाबा हाणतोय, चल आपल्या घरी. आम्हाला जा तुझ्या घरी. आणि गेले 8 दिवसांनी परत आजीची भेट झाली. म्हणलं आजी मुलगा अंगठा चुकीत होता, राहिला का. म्हणली बाबा कशाच चुकीत आहे, आता पळताना अशी चिठी दुई हाताने घेऊन पळत आहे म्हणली. त्याचा हा लक्षच आहे ना त्या अंगठ्याकडे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज असं सामान्य जर एखाद्या अज्ञानी माणसाला जर सांगायचं असेल तर त्याला काहीतरी औषध करावं लागते, त्याला काहीतरी खोड करावं लागते, है की नाही. परंतु या ठिकाणी तुकोबराय म्हणतात हा आपुला तो एक. आम्ही काय करतो महाराज, अनेक देवांना पूजतो. हेंदरी सेंदरी दैवते कुणी पूजी बुती घेते, आपुल्या पोटासाठी रडते. अहो तो देव आपलं कल्याण करणार आहे का, तोच देव आपलं काय करणार आहे महाराज. मलाच फोन आला घरून बायकोचा, हॅलो कुठे इथं पण करीत असते फोन, आहे की नाही. फोन येतो नाही तर इलाही साहेब कुठे इथं, मग आहे तर फट्यावर येत, लवकर या लवकर. आलोच, बोलत जा बर का मावशांनो. लय अवघड आहे महाराज. इथं बोलणार नाही का, पण घरी काय विषय का. घरी का बसत नाही, आमच्यांना मुक करून टाकलंय घरी. बार आवाजच नाही यांचे, टापच नाही बोलायची. मग मला फोन केला, मी म्हणलं काय झालं बोला. म्हणले लवकर या लवकर, आपल्याला त्या ठिकाणी आसराचं ताट आलंय आणि तुम्हाला पाया पडायचंय. म्हणलं मला, अरे म्हणलं मी कीर्तनातून सांगतोय अंधश्रद्धा, देव कोणता आहे, देव कुठं आहे. अरे फक्त एकच देव आहे म्हणलं. तुकोबराय सांगतात आपुला तो एक, आणि तू काय सांगते म्हणलं कायचा देव. नाही नाही म्हणले लवकर यावं लागेल, तुम्हाला तर काय जमतच नाही, कळतच नाही. आमचं ऐकायचं म्हणलं की जमतच नाही. हेच केलं तुम्ही आतापर्यंत, असं होतं का नाही. होय तुमचं नाही बरं सांगत मी, आमच्याकडे सांगतो. ह्या सांगावं लागतं तसं महाराज, इथं सांगून जमतंय का, परत आम्हाला यायचं असतं, हे की नाही. आता ऐकावं लागतं घरचं, जर घरचं नाही ऐकलं अवघड आहे महाराज. पुन्हा उद्याच्याला तुकड्याची पंचायत आहे की नाही, ऐकावंच लागतंय. आणि मग मी म्हणलं बरं येतो येतो. तर तिने काय केलं तोपर्यंत मी म्हणलं बाहेर नाही येणार भाऊ, मी बाहेर लोकांना सांगतोय एकच देव आहे, बाकीच्या देवाला मी मानत नाही. परंतु तू जर आहे तुझे आतून चलत ना महाराज, आहे की नाही. लोकांना सांगावं लागतं काय, नवरा बघू चलतं आतून, बाहेर काय असलं तरी. आणि मग तिने काय केलं, त्या भिंतीला महाराज 2-4 रेगा वाढल्या आणि म्हणली या लवकर. मी गेलो आणि पाहिलं, म्हणलं कुठे आहे देव.
ती म्हणली हो का या भिंतीला 4 रेगा वाड्यात म्हणली हे तर आपल्या आसरा काही करायचे तुम्ही म्हणलात बाहेर नाही ना हिथंच पाया पडा. म्हणलं बरं आलो आलो येतो. आणि तेवढ्यामध्ये थोडा पाऊस आला महाराज. आणि त्या पावसाने काय झालं त्या भिंतीवरलं ते देव पण निघून गेलं महाराज. माऊली ज्ञानोबराय म्हणतात पडोनिया गेली भिंती चित्राची केवळ होय माती की पाहिल्या राती अंधार उरे. महाराज मी गेलो पाहिलं तर त्या पावसाने जे बोट लावले होते ना हिंगळाचे त्या कुंकाचे ते गळून गेले महाराज. तुम्ही बघा एक भिंती आणि त्या भिंतीवर चित्र काढा आणि ती भिंत पडी तर चित्र राहीन का हो? नाही राहणार महाराज. परंतु तुम्ही आम्ही या ठिकाणी अनन्य देवाला या ठिकाणी मानतो. हे अंधश्रद्धा आपली महाराज. ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा. श्रद्धा नक्की असू द्या. श्रद्धा त्या भगवंतावर ठेवा त्या परमात्म्यावर ठेवा. इतर राहू तुम्ही जर श्रद्धा ठेवली मी नेहमी सांगत असतो अरे माणसामध्ये देव आहे तुमच्यामध्ये देव आहे आमच्यामध्ये देव आहे. हा कधी कळेल सांगितलाय मूर्तीमध्ये देव सांगितलाय. परंतु आम्ही अशा दगडामध्ये पाहतोय. अशा दगडात देव भेटेन का? माऊली ज्ञानोबराय म्हणतात एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धीस पुरे अहर्निसी ते वस्तुगामी. ती वस्तू मी महाराज तुमच्या हृदयामध्ये आहे ना तो मी आहे. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. परंतु भ्रांती पडली आपल्याला आणि म्हणून ओळखूया नाही महाराज देव काय ते कळ नाही. दृष्टांत सांगतो भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. एका आजोबाने मुलाला सांगितलं अण्णा आतमधल्या घरामध्ये देऊळ आहे आणि त्या देवळीमध्ये लोखंडाची डबी आहे आणि त्या डबीमध्ये परीस आहे परीस महाराज. तर तेवढी तू काय कर लोखंडाची डबी घेऊन ये. बघा प्रश्न बघा परत घरामध्ये काय आहे देऊळ आहे देवळीमध्ये काय आहे लोखंडाची डबी आहे आणि त्या लोखंडाच्या डबीत काय आहे परीस आहे. तुम्ही म्हणा लक्ष्मण महाराज तुम्ही आम्हाला काय कळत नाही का काय आम्ही काय दोथरावीन करतो का? आम्ही तर लई ग्रंथ वाचतोय पोथ्या ऐकतोय कीर्तन ऐकतोय. अहो लोखंडाचं आणि परिसाचं मिलन झाल्यानंतर ते लोखंड राहत नाही. ते लोखंड काय होतं सोनं होतं. आणि तुम्ही तर म्हणतात घर आहे आतमध्ये घरामध्ये लोखंडाची डबी आहे आणि त्या लोखंडाच्या डबीमध्ये परीस आहे आणि तरी ते डबी लोखंडाची कस काय राहिली? तुम्ही म्हणाल मग तो परीस नकली असेल. नाही बांधवानो परीस ही ओरिजिनल आहे. आणि मग त्या ठिकाणी पाहिलं ती डबी आणली उघडली पाहिलं तर खरी ओरिजिनल परीस. परंतु त्या लोखंडाच्या डबीचं सोनं झालं नाही महाराज. का तर एक मेन कापड अडवालत महाराज. मेन कापड अडवालत. तुम्ही म्हणाल काढा की मेन कापड डॉक्टरकडे जाऊन. ते मेन कापड असं नाही महाराज. ते मायेचं मेन कापड आहे ते. त्या मायेने तुम्हाला झाकले महाराज. प्रत्येक डब्यामध्ये परिसे इथं ज्या बसलेल्या डबे आहेत ना प्रत्येक तुम्ही आम्ही माझ्या सगळ्यात या डबीमध्ये परिसे आतमध्ये ओरिजिनल देव आहे. कोण देव म्हणजे काय? अहो जे प्रभू रामचंद्र होते महाराज तेच कृष्ण आहेत. जे कृष्ण आहेत तेच हरी आहे की नाही? तुम्ही म्हणाल कस काय? अहो माऊली ज्ञानोबा सांगतात एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन. तुमच्या मधला आत्मा आहे तोच देव आहे महाराज आहे की नाही? परंतु आम्हाला भ्रांती पडली माया. त्या मायेने आमचं सर्वस्व हरण केलंय म्हणून आम्हाला खऱ्या अर्थाने देव कळा नाही आहे की नाही? आणि म्हणून तुकोबाराय म्हणले असतील हे समाज कुठल्याही देवाच्या पाठीमागे पळतोय आहे की नाही?
आणि म्हणून या ठिकाणी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपुला तो एक हो देव करून घ्यावा हो आपुला तो एक हो देव करून घ्यावा हो आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा हो आपुला तो एक हो देव करुणी घ्यावा हो आपुला तो एक हो देव करुणी घ्यावा हो आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने बिना जीव सुख नये 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 ओ ये रती माई को हो सुखाती नरती ओ ये रती माई को ये रती माई को सुखाती नरती ये रती माई को सुखाती नरती ओ ये रती माई को दुखाची जनती 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 म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपुला तो एक एक देव करून घ्यावा. महाराज कोणता देव? तर तो भगवंत, तो पांडुरंग, तो विटेवर उभा आहे, तो मालक आहे, या जगाचा मालक तो आहे महाराज. हा सर्व सत्ता त्याची आहे, सर्व सत्ताधीश तो आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात हा पर्वती बैसकान सांडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वी भूतेन वहावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले तो जगाते चालिता म्याची नियमिला सांता काळुग्रासी तसे भूता. माऊली ज्ञानोबराय लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये, वाचा उघडा बघा. हा सर्व मी करताय म्हणले. ह्या विश्वाला चालना देणार मी महाराज. पर्वती बैसकाना संडावी म्हणजे पर्वत हलायचा का नाही हलायचा ते माझ्या हातामध्ये महाराज. जर पर्वताने जागा सोडली तर काय होईना खालच्या डोंगराच्या लोकांचं. घडाडांग वरून जर दगड आले तर समुद्री रेखा न ओलांडावी. महाराज तुम्ही जाताय मुंबईला सर, आहे की नाही दादा, आहे की नाही? आपण जातो चौपटी पाहायला. किती मी आता मध्ये काशीला गेलतो, काशी विश्वनाथाला, अयोध्येला गेलतो. शरयू, गंगा, जमुना, सरस्वती त्रिवेणी संगम आहे महाराज. काय मोठ्या मोठ्या नद्यात पात्र 1-1 किलोमीटरचं पात्र आहे. इथं विचार करा ते पाणी कुठं जातंय? समुद्राला जातंय. परंतु समुद्राची पातळी ना वाढते ना कमी होते महाराज. हे सर्व कोणाचा खेळ आहे? माऊली ज्ञानोबराय लिहितात मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पासेची ढेपोळी विरेची ना. आहे की नाही? SK सर बसलेले आहेत. सर 3 हिस्सा जर त्या ठिकाणी आहे की नाही, 3 हिस्सा काय आहे? पाणी आहे. 4 आणे फक्त ही पृथ्वी आहे, जमीन आहे, जी काय इतर देश आपलं सर्व. तुम्ही एक प्रयोग करा, एक प्लेट घ्या, एक परत घ्या आणि परातीमध्ये 3 हिस्सा पाणी घ्या आणि छोटा ढिकूळ मांडा. बघा ते पाणी त्या ढेकळाला काय करते? विरघळून टाकेन. पण माऊली काय म्हणले? मी रिघालो असे भूतळी, यामध्ये माझा अंश आहे म्हणून समुद्र महाजळी. हे पासेची ढेपुळी, हे ढेपूळ विरा नाही म्हणून. परंतु आम्ही संगत करीत नाहीत महाराज. आम्हाला कळा नाही, आमचं अज्ञान जाय नाही.
आम्ही वाचनीय ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी गाथा, ते काय केले आम्ही पूजनीय केले. आम्ही ग्रंथ आणतो, त्याला हळद कुंकू लावतो, देवाऱ्यावर ठेवतो, पुजवतो, पण त्याचं आम्ही पान उघडत नाहीत. आबा नेहमी सांगत असतात, अरे विज्ञानाने प्रगती केली म्हणता, आहे का असं एखादं कॅम्प्युटर, असं एखादं संगणक आहे का की या बाजूने दुःखी माणूस घातलाय आणि त्या पलीकडल्या बाजूने सुखी होईल? आहे का सर एखादं कॅम्प्युटर? महाराज आहे का? या बाजूने अज्ञानी माणूस घातलाय आणि त्या बाजूने सज्ञानी होऊन निघल, आहे का अण्णा असं एखादं कॅम्प्युटर जगाच्या पाठीवर? नाही महाराज. परंतु ते कॅम्प्युटर आहे, ते कॅम्प्युटर म्हणजे माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, ते कॅम्प्युटर म्हणजे तुकोबरांची गाथा. परंतु वाचे ज्ञानेश्वरिया, वाचे ज्ञानेश्वरी, भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हारी दयावारी, कृपा करी हारी दयावारी, कृपा करी हारी दयावरी, कृपा करी हारी दयावरी. भाव धरुण्या वाचे ज्ञानेश्वरी. वा छान प्रमंदिर पवार महाराज. कृपा करी हरी तयावरी, कृपा होईन हो, पण तुम्ही उघडा वाचा, ठीक आहे. म्हणून कळालं त्यांना, बुडते हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा म्हणून या. महाराज तुमच्या आमच्यासाठी संतांचा अवतार कार्य, पण आपल्याला कळत नाही, आपण त्यांच्या विश्वास ठेवित नाहीत. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करी ती सकळ, आहे की नाही? तो सुखाचा गाभा आहे महाराज, इतरांमध्ये सुख नाही महाराज. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर, किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले, नुसतं रूप पाहिलं तरी सुख होते महाराज. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंतुरणी, इंगळाच्या कमरा इतका विस्तव केलाय. आणि सरपंच त्याच्यावर आपण झोपलो, येईन का झोप? विंगळ विंचवालाही म्हटलंय, जर आपण त्या ठिकाणी अंथरुणामध्ये 100 विंचू सोडले आणि म्हणलं आता गार झोप आपण मजेत, येईन का झोप? अहो एक चावले आपल्याला झोप येणार नाही. तसा हा संसार आहे महाराज. परंतु तुम्हा आम्हाला कळा नाही, आणि म्हणून तुकोबाराय सांगता, आपुला तो एक. तुम्ही म्हणाल आपला एक, आणि मग हे कोण देव येतं? याचं सांगतो महाराज, याचं सांगतो. त्या ठिकाणी शिवजी आणि पार्वती माता कैलासावरती होते, आणि शिवजी असेच ब्रह्मांडाचा फेरफटका मारण्यासाठी गेले, आणि माता पार्वतीला शिवजींची आठवण झाली. पार्वती मातेच्या मनामध्ये काम वासना तयार झाली महाराज, आणि त्यांनी त्या ठिकाणी हाताच्या पायाच्या अशा मळ्या काढायला सुरू केली महाराज. आणि त्यांच्या शिवजीची आठवण, आणि त्यांच्या मुखामध्ये त्या ठिकाणी संजीवनी मंत्र सुरू होता, आणि लगेच आमच्या बाप्पाचा जन्म झाला महाराज. गणपती बाप्पा हे मातेच्या उदरामधून जन्मले नाहीत महाराज. तुम्ही आम्हाला जसं सहारा घ्यावा लागतो, आहे की नाही? संत आहे की नाही? तुम्ही आम्ही या ठिकाणी पाप पुण्याच्या कर्माने जन्माला येत असतो. संत हे स्वतःहून येत असतात, आणि देवाला आणावं लागतं महाराज. आणि मग त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा जन्म झाला, आणि पार्वती माता म्हणल्या बाल गणेश होते. पार्वती माता म्हणल्या, बाप्पा तुम्ही आता गणेशराव तुम्ही तर थांबा, मी आतमध्ये आंघोळ करते, आणि आतमध्ये कुणाला येऊ देऊ नका. बाप्पा आपले उभा होते, पार्वती माता गेले आंघोळीला. शिवजी ब्रह्मांडाचा फेरफटका मारून आले. शिवजी तिकडून यायला लागले की गणेश बाप्पाशी आडवे झाले. गडी ते बी रगेलच गणेश बाप्पा. आणि शिवजीचा काय विषय, महादेव, आता देवातला देव आहे महाराज. आणि मग झटापटी सुरू झाली. तुमच्याकडे होती का नाही काय माहिती, आमच्याकडे होती बघा, शिवजीची आणि गणेशजीची. कळलं का तुम्हाला? कळलं असतं बघा. हा आमच्याकडे बरेचसे शिवजी गणेश बाप्पाने हाताकडून काढत महाराज. बापल्या का सांगतोय मी, का होतंय असं महाराज? आपण कुठंतरी आज्यांनो
आका ताई बाई मावशी आपण कुठतरी कमी पडत मुलाच्या संस्कारावर. आपण फक्त पैसा कमवण्याचं ज्ञान दिलं दिलं त्याला, त्याला संस्काराचं ज्ञान आपण दिलं नाही, त्याला जाणीव नाही. आमच्या आजीनी काय केलंय, आमच्या आजोबांनी काय केलंय, हे खऱ्या अर्थानं सांगण्याची गरज आहे आज कीर्तनामध्ये. विसर पडलाय तरुणाईला महाराज. पैसा आला, मोबाईल, गाडी, बंगला, अमुक तमुक, नोकरी. अरे पण पाठीमाग बघ ना वळून. अरे हाराचं काळं रक्ताचं पाणी तुझ्यासाठी केलंय त्यांनी. ऊस तोडाय, नाना कामं केलेत. कधी जीवाला खाल्लं नाही, कधी चांगला कपडा घातला नाही, कधी चप्पल घातली नाही महाराज. गाव पण तसंच झालंय. मोठ्या बंधूंनी लहान्या बंधूला शिकवलं महाराज. ऊस तोडून तो नोकरी लागला, गडी लगेच नगरला आणि पुण्याला आणि तिकडेच राहायला गेला. इसरला भावाला, त्याच्याकडे बघा ना सुद्धा. हे किती मोठे व्हा, पैशावाले व्हा, श्रीमंत व्हा, का भरपूर धन कमवा, परंतु आपल्या कुटुंबाला विसरू नका, आपल्या गावाला विसरू नका, आपल्या नात्याला, भावाला विसरू नका महाराज. कळलं का? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आहे की नाही, अतिथी देवो भव, आहे की नाही. आपण काय म्हणतो, पाहुणारा देवचे, मातृ देव भव. अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती, साई खेड्या माझी सूत्रतंतू. जर तुम्ही भावाचा, गावाचा, मित्राचा, पाहुण्याचा अपमान केला तर तुमची जी आलेली लक्ष्मी ती येणार नाही महाराज. तुम्हाला दुःख भोगावं लागणार. हे शास्त्र सांगतंय, माऊली ज्ञानोबराय सांगतात, उघडा ज्ञानेश्वरी. अहो का खोटं बोलतील ते? एखादा मनुष्य जर निष्काम सेवा करीत असेल महाराज तर त्याच्यावर समाज विश्वास ठेवतो. तसं संताचं काम आहे महाराज. अहो तुमच्यासाठी सांगतात, त्यांचं अवतार कार्य तुमच्यासाठी आहे. जवळ उदाहरण घ्या. अवतार तुमा धराया कारण, 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 अवतार तुमा धराया कारण. हे उदराया जन जड जीव, उदराया जन जड जीव, उद्धाराया जन जन देव, उद्धाराया जन जन देव. अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया धराया कारण, धराया कारण, धराया. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. हे त्यांचं कार्य आहे महाराज. काय तुम्हाला तुकोबराय सांगावं तो? काय आपल्याला आवडते तुकोबराय, काय पटते आपण तसं वागतो का? अहो तुकोबराय म्हणत आहे की नाही, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, विठू तुझे माझे राज्य नाही आणि काचे काज. अहो 18 वर्षाची पत्नी, 18 वर्षाची असताना पहिल्या वेळेसची पत्नी तुकोबरायांची वारली तर तुकोबराय देवाचे आभार मानतात. उलटी बाईला मेली मुक्त झाली. आणि आपलं कसं आहे, एका आजोबाची बायको मेली महाराज, मरून नाही मेली. 60 वर्षाचा होता आजोबा. काय 60 वर्षाचा, आणि आजोबा लागला रडायला. आजोबा रडताच राहीना, हुसनू रडायचा महाराज आजोबा. बायको गेली, आठवण येते मनाचा, लय आठवण येते. आता कसं करू, आता कसं करू, गेली आता कुणाला बघू, लय आठवण येते. आज त्या आजोबा जेवण करेना, काय व्हायना महाराज. 8 दिवस झाले, आता काय करावं. मग त्यांना माहित होतं लक्ष्मण महाराज चांगलं औषध देतात म्हणून. त्यांनी मला फोन केला, गेलो आणि आजोबाला समजवण्याचा प्रयत्न केला. म्हणलं आजोबा अहो चालूच असतात, आपल्या काय हातात आहे. अहो तुकोबरायांची 18 वर्षाची पत्नी मिळली, तुकोबरायांनी देवाचे आभार मानले ना, तो आपलं कसं. पण आजोबा लागले म्हणायला, आणि आजोबा पुन्हा जास्त त्यांना राहून राहून आठवण यायला लागली ना. नाही महाराज लय बायकोची आठवण येते, काय करू आता.
लय बायको चांगली होती, तुम्हाला काय सांगू कसा परपंच केला मलाच माहिती. मला अजिबात जमीन नव्हती महाराज. आम्ही लोकांचे कवा पैसे घेतलेले माघारी दिले नाही. लय बायकोची आठवण ती चांगली होती. अहो रानात गेली तर कधी कोणाचे लाकडं ठेवले नाही महाराज. काय सांगू नगर ह्या ग्रामपंचायतला आमचा 15 फुटाचा रस्ता होता, फक्त 15 फुटाचा प्लॉट होता, तिने 25 फुटाचा केला महाराज. लोकांच्या तुरीच्या शेंगा तरी ठेवल्या नाही हो. रानात गेल तर वर पडून आणायची. लय आठवण येते महाराज बायकोची. आता काय करू. ही अवस्था आहे महाराज 60 वर्षाच्या आजोबाची. काय आपण तुकोबराकडून आदर्श घेणार आहेत. काय आपल्याला काय आपण सांगावं महाराज. लोक म्हणतात ना तुकोबरा म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके जाऊ पुढे ती बिके कुत्री घर राखी. एक तुकोबरा आहे. हा किंवा प्रपंचापासून विटले हे चित्त व म्हणते म्हणी बैसलेचे. वांतिगत त्यांनी प्रपंच केला, त्यांना वाटला. पण आम्हाला कसं होतंय महाराज. काय सांगावं तुकोबरा समाजाला. काय घेणार आहेत आपण आदर्श. मी सांगत होतो त्या ठिकाणी शिवजीचं आणि गणेशजीचं रेटरेटिव्ह व्हायला लागली सुरू. हे बी गडी जाडची जाड गणेश असा शिवजीच्या अंगावर जायचा. शिवजी तिकडून इकडं. तर शिवजी शेवटी मोठी शक्ती आहे महाराज. शिवजीला राग आला आणि शिवजीने ते त्रिशूळ काढलं आणि गणेश बाप्पाचं आमच्या मुंडकं छाटलं. पार्वती माता आतून बाहेर आल्या पाहती तर गणेशजी असे पडलेत मृत्यूच्या थारोळ्यामध्ये. पार्वती मातेला प्रचंड क्रोध अनावर झाला त्या ठिकाणी. पार्वती मातामध्ये कोण आहे. त्या ठिकाणी असणारी आदिमाया शक्ती महाराज. ह्या मायेच्या आधीन सर्व विश्व आहे. तुम्ही आम्ही सुद्धा या मायेच्या आधीन आहेत बघा. टाप ती म्हणते का नाही जायचं मंदिराकडे गडी नाहीच येणार इकडे. खरंय कसं होय. हात म्हणतात भाऊ माग तर अनुभव सांगते का त्यांचा आहे की नाही. लय करामध्ये खेळ आहे. चलतच नाही काय तिथं. कसा बाहेर किती बडबड करून द्यायची. गडी गेली तिथं गेलं की तू तसं म्हणते होय मी कुठं काय म्हणतोय. बरं तुझ्या मनानेच. हितल्या नाहीत कोणी ऐकत. तसं चांगली गोष्ट आहे. आमच्याकडे सांगतोय महाराज. तिकडे सांगू लागते आम्हाला. हितलं सांगून जमत नसतं. आणि मग त्या ठिकाणी पार्वती मातेला क्रोध अनावर झाला. पार्वती मातेच्या डोळ्यामधून अग्नीच्या ज्वाला भडकू लागल्या. अग्नीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या महाराज. आणि त्या ठिकाणी वरच्या असणाऱ्या ब्रह्मदेव इंद्र चंद्र वरुण सूर्यदेव विष्णू सर्वांना काळजी वाटली आणि त्यांनी मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी आले ते शिवजीपाशी. पार्वती मातेला शांत केलं. परंतु पार्वती माता काही शांत होईना. आणि मग काय केलं त्या ठिकाणी शिवजीने सांगितलं बाबा की आम्ही तुझ्या बालकाला जिवंत करतो. मला माहित नव्हतं हा माझाच मुलगा आहे म्हणून. आता शिवजीचेच मुलगा झाले ना गणेश आहे की नाही. पार्वती मातेचे मुलगा म्हणलो. आणि मग त्या हत्तीचं बाल हत्तीचं असणारी सोंड आणली महाराज. आणि ती सोंड त्यांना बसली. गणपती बाप्पाची सोंड काय आहे त्याचं कारण ते महाराज. हा गणपती बाप्पांचे त्या ठिकाणी कान मोठाले काय आहेत की गणपती बाप्पा कुणाचं लय ऐकत नाहीत आहे का नाही. तर लय सध्याला कच्च्या कानाचे माणसं आहेत. त्यांनी नाही आपलं नाही त्यांनी काम केलं आहे का नाही. पुढे तीच चाललंय. आता आम्हाला काय करायची. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना RPI उद्धव साहेबाची सेना त्याच्यानंतर शिंदे साहेबाची सेना असेल नाही तर ते पवार साहेबाची राष्ट्रवादी असेल नाही तर अजितदाची. आम्ही सोडून दिले महाराज. आम्हाला सारे सारखीचे. आम्हाला एक उदाहरण सांगतोय होय सर. काय करायचे आम्हाला. परंतु त्या ठिकाणी गणपती बाप्पाचे कान मोठे का आहेत की या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडायचं आणि आपल्या भक्ताची आर्त किंकाळी ऐकायची म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पाचे कान मोठे आहेत महाराज. गणपती बाप्पाची सोंड वाकडी काय आहे. त्या ठिकाणी जो गणपती बाप्पाचा भक्त सरळ येईन त्याला बाप्पा सरळ करतात. जो वाकडा येईन त्याला वाकडच करतात. मग सुख कळता दुःख हळता मग असं होत. गणपती बाप्पाचे डोळे बारीक काय आहेत त्याचं कारण आहे महाराज की आपल्या भक्तावर त्यांची दिव्य दृष्टी असते. ते पाहतात चर्मचक्षुने कोण माझ्याकडे येतंय कोण माझी सेवा करतंय कोण भक्त आहे की नाही सरपंच. त्या ठिकाणी गणपती बाप्पाचे करदोडा आहे ना. तो गणपती बाप्पाचा करदोडा म्हणजे 4 वेद आहेत महाराज. चहुवेदी जाण. हात म्हणजे 6 शास्त्र आहेत आणि गळ्यामध्ये अलंकार म्हणजे 18 पुराण आहेत. चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 ही पुराण हरिसी गाती. आणि पोट मोठं काय आहे तर हे ब्रह्मांड त्यांच्या उदरामध्ये साठवलंय महाराज.
जर बघा तुमच्या घरामध्ये जर उंदीर निघला असेल, सारखं घुस निघत असेल आणि ती घुस जर तुम्हाला काही केल्याने मरत नसेल किंवा सारखं तुम्हाला वैताग दिला असेल घुशीने, तर तुम्ही गणपती बाप्पाचं एक महिनाभर कंटिन्यू दर्शन घ्या, वृत्त करा, बघा ती घुस परत लागणार नाही. हा मंत्र आहे, तुम्हाला सांगतो या ठिकाणी. विठ्ठला विठ्ठला विठला 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 चला विठला. आणि म्हणून बघा त्या ठिकाणी गणपती बाप्पाला खूप सारे आशीर्वाद सर्व देवाने दिले की हा देवा तोची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो. आपण नाही का म्हणत गणेश गणपती लागून सुती पेरणी करताना किंवा लग्नामध्ये आपण काय म्हणतो, पहिला मंगलाष्टक कोणतं आहे? स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणीश्वरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओजरं संस्थितो रांझन गणपती कुर्या सदा मंगलम. जेवले शिकून जाऊ नका बरं का. बस पण बघा लग्नामध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला गणेश जींना आठवावं लागतंय. त्या ठिकाणी कुठलं काम असू द्या, घराचं बांधकाम असू द्या किंवा लग्नाचा स्वयंपाक असू द्या, आपण गणेशजीची मूर्ती तयार करतो. चिखलाची म्हणा, पहिले चिखलाची करीत, आता कणकीची करायला. आता लोकांपाशी माल भरपूर झाला, माल हे तो ताल आहे. हा बुद्धीची देवता आहे महाराज, बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहे की नाही. त्या ठिकाणी तुम्ही दर दिवस प्रत्येक दिवशी सुख करता की नाही, सुख करणारा आहे, दुःख हरता, दुःख हरणारा गणपती बाप्पा आहे. वार्ता विघ्नाची, विघ्नाच्या अगोदर वार्ता देणारी देवता म्हणजे बाप्पा आहे. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, जो प्रेम करतो हा कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, असं हे दैवते. म्हणून या विषयी काय सांगावं महाराज गणपती बाप्पा विषयी. तसं सांगितलंय की पहिले एक 5 देवाला त्या ठिकाणी शास्त्राने किंमत दिली महाराज. एक गणपती बाप्पा, दुसरे विष्णू, तिसरे शंकर, चौथे सूर्यदेव आणि 5वी आदिमाया शक्ती. या 5 जणांचा विशेष उल्लेख केला महाराज. विठ्ठला विठला 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 विठला. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे. प्रत्येक जण या ठिकाणी सुखासाठी तळमळतोय महाराज. प्रत्येकाला वाटतंय सुख असावा. सुखासाठी करीशी तळमळ, लागे करेसे तळमळ, सुखासाठी करीशी तळमळ, सुखा लागे करेसे तळमळ. मग तू अवघाची सुख तरी तू पंढरीची जाय एक वेळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होती, मग तू अवघाची सुख रूप होती, मग तू अवघाचे सुख रूप होती, मग तू अवघाची सुख रूप होती. सुखा लागे करेसे तळमळ, तरी तो पंढरीची जाय एक वेळ. बघ तो अवघाची सुख रूप होते, जन्मोजन्मेचे दुःख विसर. हे सुखासाठी करीची तळमळ, तरी तू करीची जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होते, जन्मोजन्मीचे दुःख विसर. हे महाराज छान प्रमाण दिले. सुखासाठी करी तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाच सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरायची. एका जन्माचे नाही, अनंत जन्माचे. इथं वाटतं का कुणाला तुम्हाला दिवसा दुःख यावा? वाटतं का दिवसा कोणाला दुःख यावं? वाटतं का? बरं नको, दिवसा नको, दुपारी. दादा वाटतं का आपल्याला दुपारी दुःख यावा? बरं संध्याकाळी, संध्याकाळी नको. काय माणसं आहेत भाऊ कुसळमचे, सकाळी नको म्हणते दुःख, दुपारा नको, संध्याकाळी नको. बरं स्वप्नामध्ये नाही म्हणते, स्वप्नामध्ये पण दुःख नको.
अहो दुःख येणारच आहे महाराज. माऊली ज्ञानोबा लिहितात, जे गावीचा चंद्र क्षयरोगी सुख लेऊनी उदय होय असता लागी, सुख लेऊनी दुःखाचे अंगी सळीत जगाते. अहो काय म्हणताय तुम्ही, दुःख येणारच आहे महाराज. या चंद्राला सुद्धा डाग आहे महाराज. सुखाने दुःखाचा शेरट घातलाय, परंतु तुम्हाला वाटतंय सुख आहे, तुम्हाला वाटतं यामध्ये सुख आहे, यात बायको केल्यावर सुख भेटन, मुलगा झाल्यावर सुख भेटन, जमीन घेतल्यावर सुख भेटन, घर बंगला नोकरी लागल्यावर सुख भेटन, पण नाही महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला. संसार दुःख मूळ चौकडे विंगाळा, संसार दुःख मूळ चौकडे विंगळा. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळा, क्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ तुनी पाठी लागले ओढा, हे काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले वडाळ. कवना मी शरण जाऊ दर्शी देईल निर्माण, हे कवना मी शरण जाऊ दुसरी देईल निर्मळ. हे धर्म जागो दैवाचा वाचे परोपकारी, अंधाळ्या दृष्टी देतो त्याचे नामा हे धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. काय प्रमाणे महाराज, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळे. महाराज खाटे वडती पडता व्यापी चिंता तळमळ, तुकोबराय सांगतात. माऊली ज्ञानोबराय तर लिहितात, ना तरी विद्या की वयसा यया प्राणियासी ऐसा, मज लागिन भजता भरवसा सुखाचा कवनू, अगा विषयाचे कांदे वाटुनी जो रस घेई जे पिळोनी, तया नाम अमृत ठेवूनी जैसे अमर होणे. अरे कांदे जर घेतले ते वाटले म्हणलं अमृत अमर होता ना काय, पण कळा नाही महाराज. डोक्यावरून जात कीर्तन सुद्धा, लोकांना विनोद पाहिजेत हे की नाही. विनोदाचं भांडारेपर्यंत काय आहे, काय विनोदमध्ये काय आहे त्या महाराज. अस्तित्व कळलं पाहिजे, खरं कळलं पाहिजे, सत्य कळलं पाहिजे, सार काय कळलं पाहिजे. हा ते नाव सारे महाराज आहे की नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नव्हे. आणि आज घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय काय सांगतात, येरती माईक दुःखाची जनती, येरती माईक दुःखाची जनती. रे माईक दुःखाची जनती, रे माईक दुःखाची जनती. हे येरती माईक दुःखाची जनती, येरती माईक दुःखाची. रती माईक दुःखाची गणती, हो रती माईक दुःखाची गणती. नाही आधी अंती अवतन, नाही आधी अंती अवतन. नाही आधी अति अवसान, नाही आधी अति अवसान. नाही आधी अंती अवतन, नाही आधी अंती अवतन. नाही आधी अति अवसान, नाही आधी अति रती माईक दुःखाची जनती,
रती माई रती माईक दुःखाची जनती रती माई दुःखाची जनती दुःखाची दुःखाची हा बघा तुकोबराय सांगतात एरती माईक दुःखाची जनिते नाही आधी अंती अवसान. हे दुःख आहे महाराज, माईक आहे सर्व. एरती माईक म्हणजे खोट आहे पण कळतंय कुठं आपल्याला, म्हणून दुःख होतंय महाराज. अज्ञान जाय नाही आपलं, कळलं पाहिजे ना. एक बाई डॉक्टरकडे गेली, म्हणली बाया डॉक्टर साहेब लयच वजन वाढ आहे माय. म्हणलं या आजी सांग देतो औषध. म्हणलं आजी तुमचा आहार किती आहे? काय नाही म्हणले 5 चपात्या खाते, 3 प्लेट भात खाते आणि 1 प्लेट भाजी खाते. म्हणलं आजी तुमचं वजन कमी होऊ शकतं पण एक औषध देतो तेवढं करा. म्हणले सांगा ना. त्यासाठीच आले कुसळ, म्हणलं त्यासाठीच आले सांगा. म्हणलं आजी तुमच्यासाठी एक औषध आहे. तुम्ही 5 पोळ्याच्या ऐवजी 5 चपात्याच्या ऐवजी काय करा, तुम्ही 2 चपात्या खा. तुम्ही 3 प्लेट भात खाण्याऐवजी 1 प्लेट भात खा आणि 1 प्लेट मोठी भाजी प्लेट भाजी खाण्यापेक्षा अर्धीच प्लेट भाजी खा. हे तुमच्यासाठी काय आहे? औषध आहे. आजी म्हणली हे जेवण केल्यावर घेऊ का जेवल्याच्या नंतर घेऊ? डॉक्टर म्हणला आता काय फ्युजाला चिटकू का तुझ्या पुढे हाणून घेऊ? म्हणला आता तुला हे सांगितलेलं बी कळा ना. म्हणले कसं काय? तसं कळा नाही आपल्याला महाराज. सांगतेत हे डॉक्टर लोक, संत रूपी डॉक्टर तुमच्या आमच्यासाठी आलेत महाराज, पण कळा नाही आपल्याला. हे माईक हे खोटं आहे महाराज. खोटं खरं लागतंय म्हणून आपण फसतो. खोटं काय लागतंय? हे खरं लागतंय. हे संसार हे दिसतंय ते खोटं आहे, सर्व मिथ्य आहे. परंतु खरं लागतंय महाराज. एक नवरा बायको होते आणि पत्नी आपल्या मालकाला म्हणाली अहो किती वर्ष झालं माझ्या गळ्यात फुटका मणी नाही, नुसतं करीन करीन म्हणताय, तुम्हाला आवडतं का सोनं? होय मावशी. हो नाही ना आवडत. ती मावशी मध्ये आवडत नाही. मावशी आता नथ मला देऊन जा. ज्यांना ज्यांना सोनं आवडत नाही त्यांनी कीर्तन झाल्यावर महाराज तुमच्याकडे येईन, संपर्क साधीन, सारं सोनं घेऊन देऊन टाका मला, काही अडचण नाही, मी तितका बिनलाजा घेऊन जातो. काय तुम्हाला जेवढे जे असते ते एक मावशी मध्ये मी घरी येऊन जाऊन आणते. बरं ते बी आण, काही अडचण नाही, तरी घेतो. गाडी आणली मी बी मोठी. आवडत नाही का? आवडत आहे. आवडत आहे. सोनं आवडत नाही. काय खोटं बोलताय मावशी? अहो प्रत्येकाला आवडत आहे. तुम्ही मी विचारलं तुमच्या मालकाला, लय म्हणला कुर केलं तर मला त्या बाईने म्हणला हा मला सोनं कर, मला सोनं कर. जेव्हा आणलं तेव्हा म्हातारी मला चहा देते मला, नाही तर हा. आणि एका पत्नीने आपल्या पतीकडे मागणी केली मला सोनं घ्या, सोनं घ्या. किती वर्ष झालं आपल्या संसाराला. बघा शेजारीने हौसाबाई बघा, कौसाबाई बघा, तिच्या गळ्यात किती सोनं आहे, नाकात आहे. माझ्याकडून नुसतं काम करून घेतलं तुम्ही. अगं आणतो, अगं आणतो. पुढल्या वर्षी आता काय सोयाबीनच कमी झालंय, पाऊस लईच पडाय, वाया गेली. आता काय दुष्काळच पडाय, सोयाबीनच नाही. आणि ते सकाराम पाटलाचे 10,000 रुपये आणले होते, त्याची द्यायचे परत. ते ट्रॅक्टरवाल्याचे अजून उधारीत यायचे, ते खतावाल्याचे शेटचे अजून उधारीत यायचे. कुठून आणते सोनं? आता काय करू, सोयाबीन झाले तर जेवारी घेऊ. मावशी असंच करतात ना तुमच्या घरी पण. ज्यांचं घेतलंय त्यांचं चांगलंय बघा, पण ज्यांचं नाही त्याला अशा थापा मारतात. आणि बरेच दिवस झालं पार ती मावशी पार 60-65 वर्षाची झाली आजी. पण एक दिवस आजी म्हणली ह्या डांगऱ्याचं बघावंच लागेल, ह्याने लईच थ्यार मांडलेत माझे. नुसतं घेतो चल पुढं म्हणतोय. आजी एक दिवस आज का इतकी रागावली म्हणता, चहा द्यायना, भाकर द्यायना, स्वयंपाक करेना, चूल पिटू घालना. तिने रटा सुरू केला, भांडे इकडून फेक तिकडून फेक, धनाक धनाक. असंच आहे बघा महाराज. प्रत्येकाला वाटतं सुख आहे की नाही. एका शेजारीच्या घरामध्ये एक माणसं सारखंच हसत. एकाला वाटलं काय नेमकं ह्यांना काय सुखाचा पासवर्ड भेटलाय बाबा, सारखंच हसते. तर त्याने विचारलं अरे म्हणलं काय विषय हा हसायचा? अरे म्हणलं कशाचं काय, बायको म्हणला ते कोण सांडशी फेकून मारती, उलताना फेकून मारती, लागलं तर म्हणलं ती हसती, हुकलं तर मी हसतोय म्हणला. असलं सुख आहे महाराज. कायचं हसन, कायचं काय करे. प्रत्येकाच्या घरात आहे, पण बाहेर सांगत जाऊ नका बरं का, आपल्या घरात राहून दे जा. आणि मग एक दिवस आजी काय झालं, आजीला राग आला आणि आजी काही स्वयंपाक करीना, सोनच आण म्हणती पहिली. आता आजोबा हुशार होता, चॅप्टर होता, त्यांनी लक्ष्मण महाराज त्यांचं कीर्तन ऐकलं होतं. आजोबाने 2,000 रुपये घेतले आणि गेला पुण्याला. विशाल महाराज पुण्याला गेला आजोबा.
आणि नकली सोनं आणलं ते असतं ना बिल्टीचं. होय दादा ठीक नाही महाराज, नकली सोनं घेऊन आला, नकली सोनं आणलं दिलं आजीला, आजी जाम खुश. आणि ते बायांना बघा एक विषय, सोनं आणलं का घालण्यापेक्षा दुसरीला दाखवायला मजा वाटते. लय मोठेपणा, लय मोठेपणा. काय बाबा बाबा हा तिला आणावं आणि तिने मग नाही दाखवा असं काही का. आणि जुना काळ होता, रात्रीचं लग्न होतं. पहिले रात्रीचे लग्न व्हायचे आहे का नाही अण्णा? पहिले लग्न बरेच रात्रीचे व्हायचे. रात्रीचं लग्न होतं आणि आजी म्हणली मी होय व हा मी काय म्हणते, काय म्हणते तू, मी जाऊ का लग्नाला? आता तिला सोनं दाखवायचं होतं ना वाटाने बायाला. जा म्हणलं आता काय, पण म्हणलं जपून जरा. ती म्हणली हा येडी काय मी पदर म्हणली खाली पडून देणार नाही, असा डोक्यावर नका काही घ्या ना, पण सोनं आहे की नाही भीतीच्या पोटी. म्हणली अजिबात काळजी करू नका तुम्ही, कळतंय मला इतके दिवस तुम्ही घेतलं नाही आता घेतलंय. आणि मग आजी गेली महाराज टेम्पो मध्ये. तिने काय बायांना दाखवलं अमुक तमुक वाटाने, होय ग हौसा, होय ग कावसा, लय छान आहे. आणि मग आजीच्या काय आनंदाला पारावर नाही. रात्रीचा वेळ होता, लग्न लागलं त्या ठिकाणी. एक जणांनी पाहिलं नजर चुकीने आणि लाईट गेली की आजीचं कार्यक्रम केला बाबा. आजीच्या लगेच गपकीन लक्षात आलं इथं नाही काही. आजीच्या पुढे मथाराच उभा राहिला असं डोळ्या पुढंच. आता मी लगड्या काही खरं नाही म्हणले हा गा असं इसाला महाराज वा. आणि मग आजी जी रडायला लागली महाराज, आजींची टाव फोडला. हा कशी मला कुठून बुद्धी सुचली गे, नसते आले तर बरं झालं असताना चांडाळणी. एक तर बाबा घेत नव्हता, आता म्हातारा घरात येऊन देत नाही, आता कसं करू गे. आजी रडायला लागली महाराज म्हणता. तिकडे लग्न लागलं, जेवले बी आजी, जेवणा पाणी प्याना. आणि मग आमचे मंडळाचे कार्यकर्ते, आमचे शिवाजी पवार असे, मंगेशजी पवार सर्व असे होते. त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आजीला धरलं, उचललं, ज्या ट्रकमध्ये टाकलं. गाडी परत आली, गाडी कुसळमच्या ग्रामपंचायत समोर उभा राहिली की आणि आजीचं लक्ष गेलं घराकडं. मग आजी तर आता मोठ्यानेच मोरडायला लागली, मोठ्याने रडायली आजी. कस तरी उचलून नेली घरी. आजोबाला बघितलं मग तर काय पारावरच राहिलं नाही महाराज. रडू रडू तिने पार हाल हाल झाले त्या आजीची. आणि मग आजोबा म्हणला अगं घाप नको रडू, काय रडती? ती म्हणली का रडती? म्हणजे सोनं गेलं. अगं नकली होतं ते, नकली. आजी हसायला लागली तुमच्या वणीच असंच. तुम्ही कसं हसताय आता? आजी का रडायला लागली सांगा बरं? ते नकली तिला खरं वाटलं. आणि जेव्हा तिला कळलं हे काय आहे नकली आहे, पण अगोदर तिला नकलीच कसं वाटलं, खरं वाटलं. आजी रडली. तसं तुमचं आमचं आहे महाराज. आणि म्हणून आहे की नाही तुकोबाराय सांगतात एरती माईके दुःखाची जनिते नाही आधी अंती अवसान. महाराज हा या ठिकाणी बाकी सर्व खोट आहे, माईके लटकय अनेक प्रमाण आहेत, परंतु आपल्याला धावते वेगळ्यात दुसऱ्या अभंग दुसऱ्या चरणाकडे जायचे. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात अविनाश करी आपोलिया आईसे, अविनाश करी आपोलिया आईसे, करिया पोरिया ऐसे, अविनाश करिया पोरिया ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जनिती. लावी मला पिसे गोविंदाचे, लावी मला पिसे गोविंदाचे. एरती माईक दुःखाची जनती, एरती माईक दुःखाची जनती. जनती जनती. अविनाश करी आपुलिया आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिते नाही आधी अंते अवसान. बाकी खोटे. तो अविनाशी परमात्मा आहे महाराज, त्याला नाश नाही. तो अगोदरही तो आहे आणि नंतरही तो आहे महाराज. माऊली ज्ञानोबराय म्हणतात हा या ठिकाणी बघा, या विश्वामध्ये प्रथम मीच आहे. कारण की
जे चळवळीचे अनिळे देवकेनी निजबळे नभ तुझ माझी खेळे लपी तपी. महाराज आपल्याला आभाळ टेकल्यावर दिसतं पण टेकतंय का? नाही टेकत. तसा ते आभाळाला पण लपाव वाटलं ते कुणा पाठीमाग गेलं? भगवंताच्या पाठीमाग गेलं महाराज. तो अविनाशी आहे, तो अमर आहे. अमर आहा आहे की नाही? त्या ईश्वराला मरण नाही महाराज. तुम्ही आम्ही मरणार, एक दिवस जायचे आपल्याला. हा फक्त एवढं, या देहाची माती होणार आहे. फक्त मातीत जायच्या अगोदर कळू द्या. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बेडूक सापाची तोंडी जातसे सबुड बुडी, ते भक्षिकाची कोडी स्मरे ना काही. बेडूक आहे महाराज, बेडूक. तो बेडकाला काय केलंय? काळ रूपी सर्पानी गिळलंय. परंतु तो बेडूक पुढं माश्या उडतोय महाराज. बेडूक सापाची तोंडी जात तसे सबुड बुडी, ते मक्षिकाची कोडी स्मरे ना काही. तो बेडूक. कोणता बेडूक? बेडूक ओळखावा लागतो तुम्हाला. बेडूक तो बेडूक 50 वर्षाचा झालाय, 60 वर्षाचा झालाय, 70 वर्षाचा झालाय, तरी पुढे तो लोकांची निंदा, लोकांची टीका आहे की नाही? हे बेडूक महाराज. अरे बेडका, तुलाच मागून सापाने गिळीत आणलंय. आता थोड्या दिवसात जाशील तू. विचार कर स्वतःच्या जीवनाचा. स्वतःत बदल करून घे. त्या परमात्म्याला ओळख. तू कोण आहे ओळख. आलेत जवळ दिवस आपले. हे विसरू नका महाराज. हे विसरायला नाही पाहिजे. कधी कुणाची निंदा करू नका, कधी कुणाची टीका करू नका, कधी कुणाला वाईट बोलू नका. या वाणीने हाच परमार्थ आहे महाराज. बाकी काय परमार्थ आहे? म्हणून अविनाशी येतो आणि त्याला आपलं कर. आणि एकदा जीव शिव दोन्ही एकरूप झाले. मुळीचं संचरले जैसे तैसे आहे का नाही महाराज? आपला कोण आहे? हा परमात्मा अंश आहे आणि अंशी आहे. आपण त्याचे कोण आहोत? अंशी आहोत. हा सागराच्या पाणी काय तरंगाची आहाती खाणी, ते अवांतर करणी वारियाची नव्हे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, सागरावर जे लाटा असते ते दगड आहेत का हो महाराज? काय ते लाट? बरं बादली घेऊन गेलं तर लाट आणते का बादलीमध्ये? बादलीमध्ये काय येईन महाराज? पाणी येईन. मग लाट कुठे आहे? तशी लाट नाही, ते पाणी आहे. तसं तो परमात्मा अंशी आहे आणि त्याचाच अंश आपण आहोत. परमात्मा आपण एक आहोत. देवच आहोत आपण, पण आपण विसरली तया थोर झाली हानी. किंवा माऊली ज्ञानोबा म्हणतात, माझे मी नव्हती माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. हे विषयामध्ये गुरफटलेत, आंधळे झालेत विषयामध्ये. ओळखूया ना ह्यांना. हेच खरे देवेत. ह्यांच्यामध्येच देवे. तुम्ही देवे, तुमच्यात देवे, माझ्यात देवे. परंतु आम्ही दुसरीकडे शोधतो. म्हणून तुकोबाराय म्हणले, देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, शोधून पाहे, शोधून पाहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, नाना परी. देव नटला नाना परी, नाना परी. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी महाराज. जळी स्थळी काष्टी पाशानी तो सर्वत्र भरून उरलेला आहे. परंतु तुम्हाला आम्हाला कळत नाही महाराज. आणि म्हणून आपण अधोगतीला चाललोत. म्हणून आपण हे का नाही, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी, की ये रही दिशा त्याची काळी, काळीमा नाही. महाराज पूर्व दिशेच्या बाजूला जर सूर्य उगला तर अंधार कुठला जातो सर? होय दादा, पूर्व दिशेच्या जर सूर्य उगला तर अंधार फक्त पूर्वेचाच जातो, पश्चिमेच्या तहात राहतो का? नाही राहत महाराज. सूर्य जर पूर्व दिशेला उगला तर सर्व अंधार जातो.
तसं तुमच्या जीवनामध्ये सूर्य म्हणजे ज्ञानरूपी सूर्य जेव्हा उगेन तेव्हा तुमचा अंधार जाईन आणि तेच तुमचं अज्ञान जाईन, मग तुम्हाला देव कळन. परंतु जोपर्यंत आपल्याला देव समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत आपण चाचपत पडत राहू, खड्ड्यात जाऊ, या नको त्याला आपलं म्हणू, आणि म्हणून दुःख भोगावं लागतंय महाराज. आणि म्हणून शेवटी तुकोबाराय शेवटच्या तुका म्हणे का मरण दिसरे, 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 तुका म्हणे का मरण दिसरे. उत्तम दिवुरे कीर्ती मागे, उत्तम दिवुरे कीर्ती मागे, यरती माईक दुःखाची जनदी, यरती माईक दुःखाची जनदी. उत्तम दिवुरे कीर्ती मागे, उत्तम दिवुरे कीर्ती मागे, रती माई गे दुःखाची जनती, रती माई गे दुःखाची जनती. नाही आधी अंती आबसन, नाही आधी अंती आबसन, यरती माईक दुःखाची जनती, यरती माईक नाही आधी आधी अवसान, नाही आधी आधी अवसान, रती माई गे दुःखाची जनती, रती माई गे दुःखाची जनती, दुःखाची जनती, दुःखाची जनती. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एक मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मरण म्हणजे काय महाराज? तुकोबाराय म्हणतात की मरायचं एकदाच आहे, पण आपण दररोज मरतो महाराज, भीतीच्या पोटी, एकदा दोनदा, नेहमीच आपण जगत जगत मरतोय आपण, है की नाही? भीत होता आपण कुठल्या गोष्टीला, कुणाला मरावं वाटतं का? पण मरण सत्य आहे महाराज, मरण आटळे. एक नेहमी सांगत असतो, दोन गोष्टी विसरू नका, एक मरण आणि एक देव. हे सत्य आहे मरण, आणि देव सत्य, बाकी मिथ्य आहे सर्व. एक दिवस जायचंय तुम्हा आम्हाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. म्हणून गावकी बावकी मी तूपणा, खऱ्या अर्थाने हे गाव आदर्श आहे महाराज, उगच नाही. अनेक वर्ष झालं या ठिकाणी बिनविरोध सरपंच होतोय. हे अण्णासारखे माणसं आहेत, मुरब्बी माणसं आहेत महाराज, दूरदृष्टीचे माणसं आहेत महाराज. उगच तुम्ही सर्व वारकरी संप्रदायाची तुम्ही मंडळी आहेत. अहो 15-15, 20-20 लाख रुपये खर्च होतोय, 25-25, पुन्हा भांडणं तणं दुश्मन्या. तर काय आहे पद पैसा, नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. अरे बाकीच्यात सुख नाही, सुखी जेणे व्हावे जगने न व्हावे, अज्ञानी लावावे सन्मान. अरे कधी कळणार आहे आपला संतांचा विचार? तो नाही कळत म्हणून दुःखित आपण. आणि त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. परंतु जो चांगली कीर्ती करतोय महाराज, त्याचं नाव राहतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काय आहे? माऊली ज्ञानोबराय, तुकोबाराय, का नाव आहे त्यांचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, जिजामाता, अहिल्यामाता होळकर. का नाव आहे ते? काय कारण? आपल्या पंजोबाचं नाव माहित नाही, आपल्या खापर पंजोबाचं नाव माहित नाही, आहे का? मंगेची पंजोबाचं नाव सांगता का तुम्ही? सांगा बरं. मेलेत, मेले पण नाव माहिती का? काय समजले मेल्यावर? हा. हे बी गेलेतच ना, परंतु मरावे परी कीर्ती रूप उरावे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, गेले दिगंबरा विश्वराई बुद्धी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले पर विश्वराई बुद्धी, राहिल्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले पर विश्वराई बुद्धी,
हे गेले दिगंबर विश्वराई भूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामा गेले ते दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी कीर्ती त्यांचीच होते महाराज. म्हणून दर दिवस मरण आठवा आणि एक स्मशानामध्ये चक्कर मारायचा गळ्यांनो. दादांनो जात जा दररोज सकाळच्या परी स्मशानामध्ये बघा. स्मशान वैराग्य तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला कळण जीवन काय आहे ते. तुमच्या मनातला अंतकरणातला राग द्वेष जाईल महाराज निघून. पवित्र होईल तुमचं अंतकरण. तुम्हाला कळण. म्हणून असो या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बोलवलं. खऱ्या अर्थानं स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षाही प्रेम करणारी सर्वच ग्रामस्थ आहेत कुसळमकर मंडळी. तुमचं या ठिकाणी हा अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. मी काय तुम्हाला उपदेश करणारे महाराज हे की नाही. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करा संती हे अंग विभूती. मी काय बोलणार आहे. भगवंताने बोलून घेतलंय. तुम्ही सर्वच मला गुरु समान आहात. सर्व ज्ञानी गुणी विद्वान मंडळी समोर आहे आणि तुम्ही सर्व पांडुरंग आबा असतील महाराज. महाराजांचं नेहमीच खऱ्या अर्थानं कुठल्याही विषयी पारमार्थिक क्षेत्रामध्ये मला सहकार्य आहे. आमचे आनंद महाराज मालक बाबांनी उपस्थित लावली. विशाल महाराज आणि विशेष करून निर्मळ आणि प्रेमळ मनाचं व्यक्तिमत्व या गावचे ह्या मेजर शिवाजी पवार. आमचं खूप स्नेहाचं नातं आहे महाराज. भावापेक्षाही कदाचित आमच्या अंतकरणामध्ये त्यांच्याविषयी मनात प्रेम आहे. साधा भोळा माणूस आहे. कधी कोणाविषयी वैर कपट नाही. सरळ मार्गाने जगणार आहे. भगवंत अशाच्याच पाठीमागे उभारत असतो महाराज. ईश्वर सर्व गोष्टी पाहत असतो. जीवनामध्ये सुख दुःख चालूच असतं. तुमच्या जीवनामध्ये सर्वांच्या सुख यावं. ईश्वराने खंडेरायाने तुम्हाला दीर्घ आयुष्य द्यावं. सुख समाधान भरभराटी द्यावी. तुम्ही सर्वांनी खूप साथ केली. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एकदा भजन करू आपण. विठोबा रखुमाई